आता यात शरद पवार साहेब कुठे आले, उद्धव ठाकरे कुठे आले आणि काँग्रेस कुठे आली? दूध का दूध, पाणी का पाणी शोधा, काहीच अडचण नाही. समिती नेमली. 28 ऑगस्टला अंतरवाली सराटी मध्ये जरांगे उपोषणाला बसले. त्यांच्या 4-5 दिवसांनी जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होता. पण 1 सप्टेंबरला अचानक पोलिसांनी संध्याकाळी लाठीचार्ज केला. त्याचा आदेश कुणी दिला? त्याची चौकशी आणि त्याच्या खोलात जायच्यासाठी SIT नाहीये. नंतर मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला अंतरवाली सराटीत गेले. कुणबी प्रमाणपत्राची लेखी आश्वासन देऊन आले. त्यानंतर नितीन करीर यांच्या ऐवजी राजगोपाल देवरा यांच्याकडे ती समिती आली. ती समिती न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती झाली. पुढे दसऱ्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती मराठवाड्यावरून राज्यव्यापी केली. कुणबी प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यामध्ये शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले गेले. पुढे 4 निवृत्त न्यायमूर्ती आणि 4 मंत्री अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी गेले. बच्चू कडूंनी शिष्टाई केली. मंगेश चिवटेंमार्फत जरांगेंच्या जवळ शिंदे सरकार गेलं. मंगेश चिवटे अनेक वेळा जरांगे यांना भेटलेले आपण सगळ्यांनी पाहिले. रांजणगावला काय झालं, लोणावळ्यात काय झालं, वाशीत काय झालं हे सर्वांनी बघितलंय. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून मध्यरात्री उशिरा अधिकाऱ्यांना जरांगेंच्या भेटीला वाशीला पाठवलं, हेही आपण बघितलं. 26 जानेवारीला वाशीत अधिसूचनेचं जाहीर वाचन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या बरोबर एकत्रितपणाने जो कार्यक्रम केला तोही आपण सगळ्यांनी पाहिला. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवून 10% मराठा आरक्षण देण्याचा ठराव इथं सभागृहात झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने जरांगे पाटलांची ओळख दाखवणं बंद केलं. आता यात शरद पवार साहेब कुठे आले, उद्धव ठाकरे कुठे आले आणि काँग्रेस कुठे आली किंवा राजेश टोपे कुठे आले या कुणाचाही याच्याशी संबंध नाही. पण जाणीवपूर्वक समाजामध्ये वातावरण तयार करायचं, बुद्धिभेद करायचा, यासाठी SIT कमिटी घोषित करण्यात आलेली आहे. ज्या महिलेने याबद्दल माहिती दिली त्यासाठी प्रवीण दरेकर विधान परिषदेत ज्यांचा हवाला देऊन बोलले त्यात संगीता वानखेडे यांनी काही दिवसापूर्वी जुलै 2020 मध्ये सत्तारूढ बाजूचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधी मोलेस्टेशनचे वगैरे काही गंभीर आरोप केलेले, त्याच्यासाठी पण मग SIT जाहीर करा. त्या जर संगीता वानखेडेंच्या एका निवेदनावर आपण SIT करत असाल, आमचा विरोध नाही. खरं दूध का दूध, पाणी का पाणी शोधा, काहीच अडचण नाही. पण तुमच्या सगळ्यांची सभागृहातली बॉडी लँग्वेज आणि भाषणं बघितली तर जाणीवपूर्वक याचं पॉइंट कुणाकडे तरी जावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न सभागृहात आज दिसतोय. आता वेळ कमी आहे, बोलायलाही संधी नाही, म्हणून मी माध्यमाच्या समोर आज मुद्दामून आलोय. त्यामुळं संगीता वानखेडे यांनी पूर्वी देखील जो आरोप एका विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत केला त्याला तोही त्याच्यासाठी देखील SIT जाहीर करावी अशी आमची सरकारला विनंती आहे. SIT सगळंच कळेल, पण SIT करत असताना याच्यात कोणत्याही प्रकरणात शरद पवार साहेब असोत, राजेश टोपे साहेब असोत, उद्धव ठाकरे साहेब असोत किंवा यांनी कोणतीही भाषा न बोलता विनाकारण जे सांगितलं जातंय त्याने महाराष्ट्राच्या जनतेचा बुद्धिभेद करण्याचं जे काम चालू आहे ते बंद व्हावं अशी आमची मागणी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.